साहेब, संपूर्ण महिनाभर हे यशस्वी आंदोलन चाललं. या आंदोलनातून देशानं म्हणजे त्यात राजकारण आलं, समाजकारण आलं, माध्यमं आली, सर्व स्तरांनी बरं. नेमका काय बोध घ्यावा या यशस्वी आंदोलनात? आहे ना सांगतो ना. या यशस्वी आंदोलनाचा एवढाच बोध घ्यावा लागेल. सत्ता आहे, बहुमत आहे म्हणून जास्त माज दाखवू नका. हिटलरसारखे वागाल तर हिटलरच्याच मार्गानं सत्ताधाऱ्यांना जावं लागेल. मुसोलिनीसारखे वागाल तर मुसोलिनीच्याच मार्गानं तुमचा अंत होईल. गदाफीसारखे वागाल तर गदाफीप्रमाणेच तुमचा अंत होईल. तिकडली जनता करेल. हा या आंदोलनाचा सगळ्यात मोठा बोध आहे. हा जर आमच्या राज्यकर्त्याने घेतले असतील तर उद्या होणारं पार्लमेंट जे आहे सुरू त्यात त्यांचं प्रतिबिंब दिसेल. इंडिया आघाडी ब्लॉक झाले असं उद्धव साहेब म्हणतात. हा तो आता ब्लॉक काढण्याचा प्रयत्न आमच्याकडनं सुरू आहेत. बायपास होणार की स्टेट आहे? नाही, ब्लॉक आता उद्धवजी तिथे गेले, त्यांनी केजरीवालशी चर्चा केली, सन्मान्य केजरीवाल साहेबांशी चर्चा केली, राहुल गांधीशी दूरध्वनीवर प्रदीर्घ चर्चा झाली. जवळजवळ 35 मिनिटं ते राहुल गांधीशी दूरध्वनीवरती बोलले. हां, आणि इतर नेत्यांशी सुद्धा त्यांनी चर्चा केली. हा जो ब्लॉक आहे तुम्ही म्हणता ब्लॉक झाला आहे, तो ब्लॉक आता तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नाही, जेवढा राज्यकर्त्यांसाठी बोध आहे तितकाच विरोधी पक्ष, संपूर्ण देशभरातला जो विरोधी पक्ष आहे त्यासाठीही काही त्यांनी या आंदोलनातून जंतर मंतरवरती तुम्हाला काय दिसलं? जंतर मंतरवरती सर्व विद्यार्थी संघटना एकत्र आल्या. लाल बावटा असेल, निळा बावटा असेल, इतर काही बावटे सगळे एकत्र आहेत. विरोधी पक्षाने सुद्धा आपले सगळे बावटे दूर ठेवून ज्या दिवशी ते एकत्र येतील मनानं, भूमिकेनं, तेव्हा नरेंद्र मोदी किंवा त्यांचे लोक एक दिवस सुद्धा सत्तेवर राहणार नाहीत. ज्या एका कारणासाठी नेट पेपर फुटीच्या जंतर मंतरवरती भव्य आंदोलन झालं आणि जगाने त्याची दखल घेतली, अशा प्रकारचं आंदोलन आणि संघर्ष, EVM घोटाळा, मतचोरी, आमदार खासदारांची फोडाफोडी, पक्ष फोडणं, संविधानावर हल्ला, या कारणासाठी एकत्र येऊन आपण लढा दिला तर सत्ताधाऱ्यांना देश सोडून पळून जावं लागेल. रावसाहेब, काल शरद पवारांची एक प्रतिक्रिया आली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मी जेव्हा पंतप्रधानांना भेटलो त्यावेळेस त्यांना मी हे सांगितलं की एकतर तुम्हाला मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागेल किंवा तुम्हाला आंदोलकांशी चर्चा करावी लागेल. मग चांगली गोष्ट आहे. शरद पवार हे अत्यंत अनुभवी आहेत आणि सध्या देशाच्या राजकारणातले ते पुराण पुरुष आहेत, सगळ्यात ज्येष्ठ. मोदींनी त्यांचं म्हणणं ऐकलं असावं, त्याच्यावरती विचार केला असावा, पण तरी जो धक्का द्यायचा होता तो जंतर मंतरवरूनच देण्यात आलेला आहे. राजीनामा देताना हो, आता बुवा शक्ती म्हणजे आपण बघतोय, दिल्लीत एक बुवा बसलाय, महाराष्ट्रात एक बुवा बसलाय, ठाण्यामधला स्वतःला बुवाच समजतो. ही बुवाबाजी सुरू आहे आणि या सगळ्यांचा गुरु कोणता? अशोक खरात. राजीनामा देताना धर्मेंद्र प्रधान म्हणतात की 10 दिवस माझं मन दुःखी होतं. मग दुःखी होतं, मग 10 दिवस पोरांना उपाशी काय ठेवलं? लगेच राजीनामा द्यायचा ना. आणि जे काही त्यांचं पत्र आहे राजीनाम्याचं, त्यात त्यांना कुठेही पश्चात्ताप झालेला नाही. पेपरफुटीबद्दल, 20 तरुणांच्या आत्महत्यांबद्दल त्यांनी काय दुःख व्यक्त केलं आहे का? पोलिसांनी लाठ्या काठ्या चालवल्या, महिलांचे कपडे फाडले, मुलींचा विनयभंग केला, त्याबद्दल त्यांना एक ओळही त्या आपल्या पत्रात टाकता आली नाही. राष्ट्रीय एकतेसाठी राजीनामा दिला. राष्ट्रीय एकता काय यांच्यासाठी थांबली होती का?